माझा मितवा मालिकेचा आजचा भाग आहे ना खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, तर त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे आकाश आणि त्याचसोबत मेघनाची एंगेजमेंट असते आणि त्याचसाठी इकडे अजूनही हजर नसते ईश्वरी. त्यामुळे आता ही एंगेजमेंट थांबवलेली असते. जोपर्यंत ईश्वरी अर्णव येत नाही तोपर्यंत ह्या एंगेजमेंटला सुरुवात करायची नाही असं आजीने डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे वल्लरीचा संताप होत असतो. वल्लरी म्हणत असते की आपला काहीतरी मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर तरी निदान हे सगळं व्हायला हवं असं तिचं म्हणणं असतं. पण तरीसुद्धा मामा आजी सांगत असतात की जोपर्यंत ईश्वरी येत नाही ना तोपर्यंत गुरुजी आपण या साखरपुड्याला सुरुवात करायची नाही. त्यावर गुरुजीसुद्धा आता ऐकतात, कारण गुरुजी म्हणतात की ठीक आहे, जोपर्यंत तुमच्या घरातले मुख्य सदस्य नसतील तर आपण साखरपुडा करून उपयोगच नाही आहे, कारण शेवटी काही झालं तरी ईश्वरी या घरची सून होती आणि ती या सगळ्यासाठी हवी होती. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की नम्रता एका जागी जाऊन बसलेली असते. तिचं लक्ष कुठेच लागत नसतं, कारण आज आकाशची एंगेजमेंट असते हे तिला माहिती असतं. ईश्वरी बरोबर तिला शोधत त्या लोकेशनला पोचते, तिला माहिती असतं. इकडेच आपली नमू असेल आणि नमूशी बोलण्यासाठी म्हणून ती आता तिथे गेलेली असते. नमूला जेव्हा ती तिथे असलेलं बघते तेव्हा आता ती ठरवते की नमूशी बोलायला हवं, नमूला बोलून सगळं काही सॉर्ट आऊट करायला हवं आणि यासाठी ती नमूकडे जाते आणि नमूला म्हणत असते की तू इथे आहेस, चल ना, चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. नमू म्हणत असते की काय, कुठे जायचे आणि तू इथे कशी काय? मी माझ्या बहिणीला तर इतकं ओळखतेस ना, लहानपणापासून मला माहिती आहे तू काय करायचंस आणि काय नाही ते, त्यामुळे मला तुझं आता काही ऐकायचं नाही आहे, तू चल असं बोलून ती आता तिला घेऊन जायचा प्रयत्न करत असते. पण नमू म्हणते की मला तू नेतेस तरी कुठे? त्यावर आता इशू सांगत असते की बघ, इथे तुझी गरज नाही आहे, जिथे तुझी गरज आहे तिथे तुला मी घेऊन जायला आलेली आहे. पण नमू म्हणते की आता सगळं संपलं आहे. नाही, हे तुला वाटते सगळं संपलं आहे, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. चल, अजूनही आपल्याकडे संधी आहे, त्या संधीचं आपण सोनं करायला हवं, इथे थांबून उपयोग नाही आहे. ऐक मी काय म्हणते ते. आणि असं बोलूनच ना आता ईश्वरी नम्रताला समजवायचा प्रयत्न करत असते. पण नम्रता आता म्हणत असते की कुठे जायचं आहे, पण इशूला नम्रताला तो साखरपुडा थांबवण्यासाठीच घेऊन जायचं असतं, कारण तिलाही कळत असतं की काही झालं तरी दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणायला हवं आणि यासाठी इशूने मनाची तयारी केलेली असते. इशूने ठरवलेलं असतं की आता जिद्द सोडायची नाही. दुसरीकडे आता जो अर्णव असतो तो घरीही जाऊन आलेला असतो. नम्रता घराच्या बाहेर असते, त्यामुळे घराला लॉक असतं. त्याशिवाय सुप्रिया जी आहे ती बाबांना घेऊन डॉक्टरकडे गेलेली असते. त्यामुळे घरात कोणीच नसल्यामुळे आता अर्णवला ईश्वरी माहेरीही सापडत नाही. मग नेमकी ही कुठे गेली असेल असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात. मग आता तोही विचार करत असतो की मिस इंदौर कुठे गेली असेल, ती जाताना सांगूनही गेली नाही, तिचं काही झालं तर नसेल ना, असे अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. तेवढ्यातच त्याच्या फोनवर एक अननोन नंबरवरून फोन येतो, म्हणून तो कॉल रिसीव्ह करतो. तर आता पोलिसांचा कॉल आलेला असतो. पोलीस जे आहेत ते आता फोन करून सांगू लागतात की मला एक डेड बॉडी सापडली आहे आणि त्या स्त्रीने साडी नेसलेली आहे आणि त्या डेड बॉडीबद्दलच जरा तुमच्याशी बोलण्यासाठी कॉल केला आहे, असं देखील आता पोलीस सांगू लागतात. जेव्हा पोलीस एका डेड बॉडीची आता सगळी काही माहिती अर्णवला सांगत असतात ना, तेव्हा अर्णव एकदमच चकित झालेला असतो आणि अर्णवला समजत नसतं की काय बोलावं, काय करावं. अर्णव डायरेक्टली फोन कट करून देतो, कारण अर्णवसाठी हा खूप मोठा धक्का असतो. अर्णव असं इमॅजिन करत असतो की त्याच्या ईश्वरीलाच काही झालं आहे की काय, आणि त्यामुळेच ना त्याचं आता चित्त थाऱ्यावर उरत नाही. त्याला आता कळत नसतं की काय करावं. पोलिसांचा फोन डायरेक्टली तो कट करतो. पोलिसांना तो काही बोलत नाही, त्याने डायरेक्टली कॉल कट केलेला असतो. पोलीसही विचार करतात की या माणसाला झालंय काय, ह्याने फोन का कट केला. तर इकडे आता अर्णवचं लक्ष समोर दुसरीकडेच असतं आणि तो विचार करत असतो की ईश्वरीला खरंच काही झालंय का, तिला जर काही झालं तर मी काय करू शकतो, असे विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. पण तेवढ्यातच ना ईश्वरी त्याच्या समोर जाऊन उभी राहते. ईश्वरीला जसं तो बघतो तसं आता तो ईश्वरीकडे एकटक पाहत राहतो. ईश्वरीला म्हणत असतो की तू तू इथे. मग आता ईश्वरी म्हणते का काय झालं. त्यावर अर्णव म्हणतो की तुलाच बाहेर जायचं असतं तर तू मला का सांगून जात नाही, असं का करतेस, मी तुला सांगितलंय
की बाहेर जाताना मला सांगून जात जा. या आधीसुद्धा मी तुला वॉर्न केलं होतं आणि आतासुद्धा मी तुला तेच सांगतोय. बाहेर जर तुला जायचं असेल ना तर मला सांगत जात जा आणि न सांगता गेलीस ना तर लक्षात ठेव, असं देखील आता अर्णव ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की नेमकं झाले तरी काय ते तरी सांगा. कारण आता ईश्वरीला कळत नसतं ना अर्णवची अवस्था बघून, कारण ईश्वरीचा सुद्धा फोन स्विच ऑफ असतो, तिच्या घरच्यांचा सुद्धा फोन बंद असतो. त्यामुळे अर्णवचा नुसतं जीव वर खाली होत असतो. त्यात पोलिसांचा आलेला फोन. ईश्वरी म्हणत असते की पोलिसांचं काय बोलताय तुम्ही, मी कुठे काय केलं आहे, असं देखील ती आता त्याला म्हणत असते. त्यावर आता अर्णव म्हणतो, तू गप्प बस, माझं डोकं नको फिरवूस तू. तुला मी सांगितलंय, तुला बोललोय मी 10 वेळा की कुठेही जायचं असेल ना तर मला सांगून जायचं, मला तू न सांगता कुठे गेली होतीस. असे प्रश्न आता अर्णवला पडलेले असतात आणि तो ईश्वरीला या प्रश्नांचा जाब विचारत असतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर शांत व्हा, शांत व्हा, मला बोलू तरी द्या. मग आता अर्णवच्या डोळ्यामध्ये ईश्वरीला प्रेम दिसलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी आता खूप जास्त खुश असते. ईश्वरी विचारही करत असते की खरंच ना अर्णव सर माझ्यावर किती प्रेम करतात. इथे तर ते दाखवतात की ते माझ्यावर प्रेम करत नाही, पण त्यांच्या डोळ्यामध्ये सरळ ते प्रेम दिसत आहे, असा देखील आता ईश्वरी विचार करत असते. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला सांगत असते की मला सांगा, जर तुमच्या नजरेआडून मी 2 मिनिटासाठी कुठेतरी बाजूला गेले तर तुम्हाला इतका त्रास झाला. दोघांमध्येही प्रेम तर नाही आहे, पण जर प्रेम करणारे व्यक्ती जर एकमेकांपासून जर वेगळे झाले तर त्यांचं काय, हा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना, तोही विचार कधीतरी करा. मला असं वाटतं, कारण तुम्ही ना आपल्याबद्दल जो काही विचार करता, आपल्या दोघांमध्येही प्रेम नाही आहे. प्रेम नसूनसुद्धा तुम्ही माझी इतकी काळजी करता आणि ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यांचं काय, म्हणजे मी हे सगळं काही आहे ना च्यासाठी बोलते, म्हणजेच नम्रता आणि आकाश त्यांचाही कधीतरी विचार करा ना. म्हणजे त्या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, पण त्या प्रेमाचा कधीच आपण विचार करत नाही आहे. त्या दोघांनाही वेगळं करायला आपण निघालो आहे, पण एकदा त्यांच्या परीने प्रयत्न करून बघा आणि तुम्हालाही ते समजेलच, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. अर्णव एकटक ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीला एवढंच अर्णवला सांगायचं असतं आणि ती आता त्याला पटवून देत असते की हे जे काही प्रेम आहे त्या प्रेमाबद्दलचा विचार तुम्ही करा. म्हणजेच आता त्यांच्याबद्दल जे आहे प्रेम ते प्रेम नाही आहे असं ईश्वरी म्हणते, पण अर्णवच्या डोळ्यात तिला ते प्रेम दिसलेलं असतं. पण तिला हे म्हणायचं असतं की नम्रता आकाश जर एकमेकांवर प्रेम करत असतील तर त्यांना आपण वेगळं का करायचं. म्हणूनच ती त्या पद्धतीने आता समजवत असते, अर्णवला सांगायचा प्रयत्न करत असते. मग आता अर्णवला सुद्धा काही गोष्टी कळत असतात आणि अर्णवचं प्रेम जरी असलं ईश्वरीवर तरी तो आता इथे दाखवून देत नसतो, कारण त्याला त्याच्या आईला आधी न्याय मिळवून द्यायचा असतो आणि त्याचसाठी तो ह्या सगळ्या पासून थोडा अलिप्त असतो, थोडा बाजूला राहतो. पण त्याच वेळेला ईश्वरीने जे काही समजवलेलं असतं अर्णवला त्या गोष्टीसुद्धा अर्णवच्या डोक्यात जात असतात. म्हणजेच ना अर्णवला आता आपल्या भावाची आकाशची सुद्धा काळजी वाटत असते. शेवटी आकाशची काळजी तर त्याला करावीच लागणार असते, कारण तो शेवटी आपला भाऊ आहे आणि जर भावाला त्याचं प्रेम मिळत नसेल आणि जर तरी पुढे जाऊन काही स्वतःला करून घेतलं तर म्हणजे बघा आपल्या दोघांमध्ये काहीच बॉन्डिंग नाही आहे तरीसुद्धा मी तुमच्यापासून लांब गेले तर तुम्हाला इतका त्रास झाला आणि मग ते 2 प्रेम करणारे जीव आहेत त्यांना जर आपण वेगळं केलं तर त्या दोघांना किती त्रास होईल याचा विचार करताय का तुम्ही, तो विचार करा ना, असं देखील आता ईश्वरी म्हणू लागते. आणि ईश्वरी जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद इकडे मात्र ईश्वरीला होत असतो, कारण तिला ना असं कळत असतं की अर्णवला तिने जे काही समजवलं आहे ते एकदम परफेक्ट समजवलं आहे. अर्णव आता या सगळ्या गोष्टीचा एकटक विचार करत असतो. ईश्वरीही त्याला सांगत असते की एकदा माझ्या परीनं प्रयत्न करून बघा आणि या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करा, असं देखील आता ती म्हणू लागते. त्यावर अर्णवचा आता नाईलाज होतो. समोर नम्रता उभी असते. नम्रताला बघून आता त्याचे पाय जे आहेत ते ऑटोमॅटिकली नम्रताकडे धावत जातात, कारण तो नम्रताला आपली लहान बहीण मानत होता आणि नम्रताचं सुख हे त्याला बघवत होतं. आणि त्याचबरोबर आता नम्रता जर आता दुःखात असेल तर तिला आपण सुखात न्यायला हवं आणि तिचं जर प्रेम खरंच आकाशवर असेल तर आपण त्या दोघांनाही एकमेकांपासून तोडायला नको, असाही विचार ना आता अर्णव करतो. या पॉईंटला त्याला त्याच्या आईला न्याय मिळवून द्यायची वगैरे काहीच इच्छा अपेक्षा उरलेली नसते, पण त्याला आता या 2 प्रेम करणाऱ्यांना
एकत्र आणायचं असतं आणि यासाठी तर आता कोणत्याही थराला जायला अर्णव तयार असतो. म्हणजेच ना आता त्याने ठरवलेलं असतं की मामीच्या विरोधात जायला लागलं तरीही चालेल, पण आता नम्रता आणि आकाशच्या पाठीशी मी उभं राहणार, त्यांचं प्रेम त्यांना मिळवून देणार. आणि म्हणूनच आता ईश्वरीने ज्या पद्धतीने अर्णवला समजवलेलं असतं ना, त्यामुळे आता अर्णव लगेचच या सगळ्यासाठी तयार झालेला असतो. आणि अर्णव जेव्हा या सगळ्यासाठी तयार होतो तेव्हा नम्रताला म्हणतो की तुझं प्रेम आहे ना. मग नम्रताही हो असं म्हणते. मग आता अर्णव म्हणतो की चल, मग चल माझ्यासोबत. मग आता घरातच तो तिला घेऊन चाललेला असतो, जिथे आता हा साखरपुडा होणार असतो. आता दुसरीकडे मात्र घरामध्ये सगळी तयारी साखरपुड्याची ऑलरेडी झालेली असते. खास करून ना सगळ्यांनीच ती तयारी मिळून केलेली असते, पण अर्णव ईश्वरी आले नाही आहेत म्हणून थांबलेले असतात. ईश्वरी आता खूप जास्त खुश होते की चला फायनली आपल्याला जे हवंय ते होतंय प्रत्यक्षात. त्यामुळे तिचं मनसुद्धा बरोबर तिथेच खेचलं जात असतं. पण ती विचार करते की अर्णव सर, तुम्ही आता मला म्हणताय की तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे, पण खरंच ना तुमचं माझ्यावर प्रेम नाही हे तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणताय, पण तुमच्या डोळ्यांमध्ये बघून तसं मला वाटत नाही, कारण आज मी प्रत्यक्षात तुमच्या डोळ्यांमध्ये ते प्रेम पाहिलं आहे. दुसरीकडे आता साखरपुड्याला खूप जास्त उशीर झालेला असतो. माझ्याकडे एक रिंग आहे नवी कोरी, त्या रिंगने आपण हा साखरपुडा उरकून टाकूया, जास्त उशीर करूया नको, असंही म्हणणं आता वल्लरीचं असतं. आणि वल्लरी आता म्हणत असते की बस झालं, आपण खूप वेळ थांबलो, पण अजूनही अर्णव ईश्वरी आली नाही आहेत, ही घ्या नवी कोरी अंगठी आहे, गुरुजी विधीला सुरुवात करा असं देखील म्हटलं जातं. मग काय विधीला सुरुवात केली जाते आणि त्याच वेळेला आता अंगठी घालण्याचा प्रोग्रामही होणार असतो. म्हणजेच आता अंगठ्या दोघांनाही दिल्या जातात, दोघंही जण तिथेच बसलेली असतात. मग आता इथे खूप जास्त आनंद इथे वल्लरीला झालेला असतो. म्हणजे वल्लरी खूप हॅप्पी असते, तिला माहिती असते की चला फायनली म्हणजे फायनली आपली सून जी आहे ती आता मेघना होणार आहे. आणि आता आकाशचं लक्षही नसतं, आकाशचं चित्त थाऱ्यावर नसतं. आकाश जबरदस्ती अगदी एखाद्या माणसाला आपण उभं करतो ना तसा आता तो तिथे उभा राहिलेला असतो. मेघना मात्र त्याच्याकडे आशेनं पाहत असते. आता आकाशला सांगितलं जातं की चल आता मेघनाच्या बोटामध्ये रिंग घाल. आणि जेव्हा त्याला ह्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा तो आता बोटामध्ये रिंग घालायला चाललेला असतो. आणि तेवढ्यातच अर्णव दारावर येतो आणि अर्णव थांबवतो. अर्णव जसं थांबवू लागतो ना तसं मात्र आता सगळीजण विचार करू लागतात की नेमकं काय झालं आहे. सगळ्यांचंच लक्ष तिथे जातं. पण आता जेव्हा अंगठी घालायचा प्रोग्राम असतो ना, आकाशला त्याने नम्रताला जी अंगठी घातली होती तो क्षण आठवतो. नम्रताला प्रपोज केलं होतं, या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागतात आणि त्यामुळेच ना तो आता त्या दुनियेमध्ये हरवून जातो. दुसरीकडे आता अर्णव अचानक दारावर आलेला असतो आणि अर्णव एकटा न येता त्याने सोबत नम्रतालाही आणलेलं असतं. सगळ्यांचीच नजर दारावर जाते, सगळेजण दाराकडे पाहत असतात. नेमकं काय चाललंय काय नाही हे आता इतरांनाही कळत नसतं आणि सगळीजण कडे बघत असतात. तर अर्णवच्या हातात नम्रताचा हात असतो आणि अर्णव हाताला धरूनच नम्रताला घरामध्ये घेऊन आलेला असतो आणि मागून ईश्वरी येत असते. तर मामा, अंजली सगळेजण चकित होतात की आता नेमकं काय होणार आहे हे काहीच कळत नसतं. मग त्याच वेळेला आता सगळ्यांसमोर अर्णव बोलायला सुरुवात करतो. अर्णव म्हणत असतो की प्लीज प्लीज ही एंगेजमेंट थांबवा, काही झालं तरी हे एंगेजमेंट करून कोणीही सुखी होणार नाही आहे असं तो म्हटलो. त्यावेळेला आता सगळीजणं पाहत राहतात आणि प्रश्न पडलेला असतो की असं का म्हटलं जातं आहे. आणि मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा वल्लरी खूप जास्त रागात असते, कारण वल्लरीला जे नको होतं तेच आता फायनली होत होतं. त्यामुळे वल्लरी रागातच असते. आणि त्यावेळेला आजीला मात्र नम्रताला बघून आनंद झालेला असतो, कारण आजीलाही असंच वाटत असतं की या घरची सून जी आहे ती आकाशची बायको नम्रताच व्हायला हवी असंही वाटत असतं. आणि म्हणूनच आता नम्रताकडे सगळीजण आश्चर्यचकित होऊन बघत असतात. तर आता अर्णव जो आहे सगळ्यांसमोर आता सांगू लागतो की मला फक्त एवढंच बोलायचं आहे की ही एंगेजमेंट होऊ देऊ नका, कारण आकाश आणि नम्रताचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. जर त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर त्या दोघांना एकमेकांसोबत राहायला हवं, आपण त्या दोघांनाही वेगळं करू शकत नाही असं देखील आता अर्णवचं म्हणणं असतं. अर्णव या सगळ्याबद्दल बोलतच असतो, पण आता वल्लरी त्याला थांबवत असते. वल्लरी म्हणत असते की नाही,
अर्णव तुझं चुकतंय. पण अर्णव म्हणत असतो की नाही, माझं काहीच चुकत नाही आहे, मी जो काही निर्णय घेतला आहे ना तो बरोबर घेतला आहे हे मला कळतं आहे. कारण जर तिघांचं आयुष्य बर्बाद होणार असेल तर ते आपण आपल्या परीने थांबवू शकतो. मामी तू बघ, स्वतः बघ की आकाशचं किती प्रेम आहे ते. तू फक्त काही वचनं, काही बंधनं त्याच्यावर घातलीस म्हणून तो या साखरपुड्यासाठी तयार झाला असेल. पण त्याचं मन फक्त नम्रताकडे आहे, कारण त्याचं प्रेम नम्रता आहे आणि नम्रतालासुद्धा मनापासून आकाश आवडतो. मग मेघना, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. जर आकाशचं तुझ्यावर प्रेमच नसेल तर तुला त्याच्यासोबत राहायला आवडेल का? म्हणजे ही जबरदस्तीची नाती का म्हणून गुंतवून घ्यायची आहेत? जर त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे तर मला असं वाटतं की तू थोडा माघार घ्यायला हवी, असं देखील अर्णव मेघनाला सांगून समजावू लागतो. मेघनासुद्धा आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. इथे वल्लरी मध्ये मध्ये बोलत असते, पण आता अर्णव तिला बोलू देत नसतो. अर्णव सरळ सांगतो की मामी तू जरा शांत हो, मी काय बोलतोय ते ऐकून घे. कारण मला असं वाटतं ना की या दोघांनी एकमेकांवर प्रेम आहे तर एकत्र राहावं, लग्न करावं. आणि जर तू ह्या तिघांनाही एका बंधनात अडकवत असशील तर ते चुकीचं आहे. म्हणजे तू आकाशचं लग्न जे आहे ते मेघनासोबत करून देत असशील तर यामध्ये आकाशही खुश असणार नाही आहे, मेघनाही खुश नसणार आहे आणि नम्रताही. या सगळ्यामध्ये तिघांचं आयुष्य बर्बाद होणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घे. तू आकाशच्या मनाचा विचार कर, तुझी जबरदस्ती करू नको. वल्लरीला आता अर्णव रागारागात बोलून समजावू लागतो. त्यामुळे वल्लरीची बोलती आता बंद असते. वल्लरी काहीच बोलत नसते, कारण आता अर्णवने तसा कोणताही पर्याय तिच्यासमोर ठेवलेलाच नसतो. सगळ्या चुका खरं तर वल्लरीच्या असतात. घरातल्यांच्या सगळ्यांच्या अपोजिटमध्ये जाऊन ती हा साखरपुडा आकाशचा करायला बघत असते. पण आकाश स्वतःसुद्धा या साखरपुड्यासाठी तयार नसतो. हे त्याच्या चेहऱ्यावरनं, त्याच्या वागण्या बोलण्यातनं सरळ सरळ दिसत असतं. आता सदावर्ते फॅमिली यांना खूप जास्त राग आलेला असतो, कारण त्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्यासमोर हा सगळा तमाशा होतोय. म्हणजे जवळजवळ त्यांचा अपमानच केल्यासारखं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते आता खूप जास्त चिडलेले असतात आणि जेव्हा ते चिडतात ना तेव्हा मात्र आता घेतलं जातं की 2 मिनटं थांबा आणि ऐकून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. आणि असं बोलूनच आता तो सगळ्यांना सांगत असतो आणि मेघनाला या सगळ्याबद्दल विचारतो. मेघनाला म्हणत असतो की मेघना तू तरी सांग तुझा निर्णय काय आहे तो. मग आता मेघना सगळ्यांसमोर सांगायला जाते. मग मेघना सगळ्यांसमोर सांगत असतानाच म्हणते की मला ना आधी आकाशसोबत बोलायचं आहे. सदावर्ते ना म्हणजे तिच्या बाबांना सुद्धा ती 2 मिनिटासाठी थांबवते, कारण तिलाही असं वाटत असतं जर अर्णव सर जे काही बोलत आहेत ते जर सगळं काही खरं आहे तर आपण या दृष्टिकोनाने विचार करायला हवा. आपण चांगला विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. जर ते दोघं एकमेकांवर प्रेम करत असतील तर मी ह्यांच्यासोबत जबरदस्ती साखरपुडा करून उपयोग तरी काय, असा विचार ना मेघनाच्या मनामध्ये येत असतो. म्हणून मेघना आधी आकाशशी बोलायचं ठरवते. आकाशला ती म्हणत असते की आकाश खरंच तुमचं नम्रतावर प्रेम आहे का? जर तुमचं नम्रतावर प्रेम आहे तर तुम्ही या सगळ्या गोष्टी मला आधी का नाही सांगितल्या? म्हणजे माझं म्हणणं इतकंच आहे, जर तुमचं प्रेम असेल ना तर तुम्ही मला सांगायला हवं. कारण जर तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर माझा काहीच हक्क नाही आहे तुमच्या आयुष्यात येण्याचा. हे सगळं काही जबरदस्ती होऊन बसेल. मला डाऊट होता की तुमचा साखरपुड्याला विरोध असेल की काही, पण मी अशी विचारणा केली नाही. उलट तुम्ही मला सांगायला हवं होतात की तुमचं नम्रतावर प्रेम आहे. उलट नम्रता खूप जास्त लकी आहे की तिला आकाशसारखा प्रेम करणारा इतका सुंदर असा मुलगा भेटला आहे आणि तिनेही एवढं मोठं धाडस दाखवलं आहे. दुसरीकडे अर्णवही आता सदावर्तेंना हात जोडून रिक्वेस्ट करत असतो आणि त्यांना म्हणत असतो की प्लीज 2 जीवांना एकत्र येऊ द्या, प्लीज हा साखरपुडा आपण इथेच थांबवूया. आमचा कोणताही हेतू नाही आहे की तुम्हाला असं दुःखात आणायचं, तुमचा अपमान करायचा. आणि त्यामुळेच मला असं वाटतं, कारण मी माझ्या भावाला लहानपणापासून ओळखतो, पण माझ्या भावाने त्याच्या मनातलं जे काही सिक्रेट आहे ते मला सांगितलं नाही. पण माझ्या भावाचं मन मी ओळखतो, त्याच्याही मनात फक्त नम्रताच आहे आणि त्याला नम्रतासोबतच आता लग्न करायचं आहे. साखरपुडासुद्धा तिच्यासोबतच आपण करून देऊया. पण यासाठी मला फक्त तुमची माफी मागायची आहे. जे काही झालं आहे, तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागतो, पण प्लीज तुमचा विचार बदला. आता मेघनासुद्धा एकदम पॉझिटिव्हली बोलत असते आणि तिलाही वाटत असतं की नम्रता आणि त्याचसोबत आकाशचं एकमेकांसोबत जर प्रेम असेल तर ह्यांचंही लग्न व्हायला हवं. असाच आता विचार मेघना करत असते.
आणि मेघना आता स्वतः या सगळ्यामध्ये पुढाकार घेत असते. आता या सगळ्यात ना खूप जास्त राग ना वल्लरीला आलेला असतो, कारण वल्लरीने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं ते सगळं प्लॅनिंग आता अशा पद्धतीने अर्णव आणि ईश्वरीने फ्लॉप केलेलं असतं. त्यामुळे वल्लरीचं डोकं चालायचं बंद झालेलं असतं, कारण एवढी चांगली मुलगी, एवढं चांगलं घराणं आता तिच्या हातून गेलेलं असतं. आणि शेवटी नशिबात पडलेली असते ती म्हणजे ही नम्रता सून म्हणून. त्यामुळे आता वल्लरीला काय करू आणि काय नको असं होत असतं, चिडचिड होत असते. पण अर्णवसमोर ती ते सगळं काही करू शकणार नसते, कारण मेघनासुद्धा आता माघार घेते. मेघना जी सून होणार असते वल्लरीची, तिने स्वतःहून आता नम्रता आणि आकाशला एकत्र आणायचा निर्णय घेतलेला असतो. दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टीमुळे ना आजी मात्र खूप जास्त खुश असते, कारण आजीच्या चेहऱ्यावर ना तो आनंद स्पष्ट एकदम क्लिअर दिसत असतो. कारण आजीलाही असंच वाटत होतं की नम्रताच आकाशची बायको म्हणून या घरात यावी. आणि आकाश हा सुद्धा खूप जास्त हॅप्पी होता, कारण सगळं आता त्याच्या मनासारखं घडत होतं. पण तरीसुद्धा तो तोंडातनं एकही शब्द काढत नव्हता, कारण त्याला वल्लरीने शपथमध्ये अडकवलेलं होतं. एखाद्याला आपण एखादी शपथ देतो आणि मग त्याच्या मनाविरुद्ध जाऊन आपण काहीच करू शकत नाही ना, अगदी तसंच आकाशचं झालेलं होतं. वल्लरीला दिलेली शपथ आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो शांत होता. पण आता इकडे असणारी जी प्रेरणा असते ती मात्र आता नम्रता आणि आकाशला एकत्र आणण्यासाठी पूर्णपणे तयार असते. ती म्हणत असते की उलट तुम्ही दोघांनी एकत्र यायला हवं, आणि आज इथे मी हा साखरपुडा मोडते, पण इथे साखरपुडा होईल तर तो नम्रता आणि आकाशचा, असंही आता वल्लरीसमोर मेघना बोलत असते. नम्रता खूप जास्त हॅप्पी असते, कारण तिचं ना आकाशवर प्रेम असतं आणि तिला आधीसुद्धा या लग्नामध्ये एकदा धोका मिळालेला होता, आणि आता पुन्हा तिला या लग्नात धोका नको असतो. आणि म्हणूनच आता ती खूप जास्त हॅप्पी असते, कारण मेघनासुद्धा आता त्यांच्या सपोर्टने उभी असते. मेघनाने आता आकाशसोबत साखरपुडा करायला नकार दिलेला असतो, आणि ती स्वतःहून म्हणते की तू जर मला या सगळ्या गोष्टी आधी सांगितल्या असताना आकाश, तर मी तुमच्या आयुष्यातून आधीच लांब झाली असते, तुमच्यामध्येही आले नसते, आणि हा दिवस पाहायलाही लागला नसता, तुम्ही तेव्हाच नम्रतासोबत असला असतात, असंही ती आता म्हणत असते. मग नम्रताला ती म्हणत असते की तू मागे का थांबलीस, ये ना पुढे. आणि नम्रताला ती स्वतः हाताला धरते आणि आता स्टेजवर घेऊन चाललेली असते. सगळीजण पाहत राहतात. आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असतो. आजीला नम्रताच या सून म्हणून हवी असते, आकाशची बायको म्हणून, त्यामुळे तीही खूप जास्त खुश असते. तर दुसरीकडे मात्र आता नम्रता जी आहे मेघना तिथे घेऊन येते, आणि मेघना म्हणत असते की हीच ती योग्य वेळ आहे तुम्ही दोघांनी एकत्र यायची, आणि त्यामुळे आज तुमची एंगेजमेंट होऊन जाऊ दे, आम्हीही इथेच थांबतो तुमची एंगेजमेंट बघायला. आणि मेघना स्वतःच आता नम्रताचा हात धरून ती त्याला आकाशच्या बाजूला उभं करते. आणि जेव्हा नम्रता आणि आकाश समोरासमोर उभे असतात ना, तेव्हा वल्लरीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. तिला काहीच बोलता येत नसतं ना काही करता येत असतं, त्यामुळे आता ती चुपचापमध्ये शांत उभी असते. आता ईश्वरी नम्रताकडे बघत असते, कारण नम्रताच्या मनाची हालचाल घालमेल तिला कळत असते. स्टेजवर आता आकाश आणि नम्रताचा साखरपुडा होत असतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, आणि सोबतच अर्णवच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू उमटलेलं असतं, कारण अर्णवलाही वाटत असते की फायनली आपण कोणतं तरी मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. आणि इथे आकाशही आता खूप जास्त खुश झालेला असतो, कारण त्याला नम्रतासोबत त्याची एंगेजमेंट झालेली हवी होती, आणि आताच नम्रताने आकाशच्या बोटामध्ये रिंग घातलेली असते, आणि त्यामुळे आकाशही खूप जास्त खुश असतो. तर वल्लरीला मात्र या सगळ्याचा राग येत असतो. वल्लरी खूप जास्त चिडलेली असते. वल्लरी म्हणत असते की जे काही ठरवलं होतं ते सगळं काही मातीमोल झालं. दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती मात्र अर्णवला म्हणत असते की आपण या दोघांनाही प्रेम करणाऱ्याला एकत्र आणलं. तुमच्या डोळ्यातही मला प्रेम दिसलं होतं मगाशी, पण अजूनपर्यंत तुम्ही ते व्यक्त केलेलं नाही हेही मला कळतंय. पण नेमकं आपलं नातं काय आहे, आपल्या नात्याचाही एकदा तुम्ही विचार करावा, असं मला असं वाटतं, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. आणि अर्णवचा तिथेच ईश्वरी हात धरते. अर्णवही आता ईश्वरीचं बोलणं ऐकतच राहतो. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.